नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुलदेवताविषयी म्हणजेच खंडोबा देवस्थानाविषयी माहिती. खंडोबा किंवा खंडेरा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैवपंथीय दैवत आहे. खंडोबा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने क्षत्रिय धनगर, सैन्य कोळी, क्षत्रिय मराठे, गडरिया, वंजारी, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मल्हार कोळी, मातंग, माळी कोळी, रामोशी नाईक, वाडवळ लिंगायत, सोनार समाज, गानली, गानलोलू किंवा गोलकर बेलदार, पद्मशाली व सोनकोळी समाजांचे तसेच कित्येक ब्राह्मण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा भानाई या पत्नी, हेगडे प्रधान हा भानाईचा भाऊ आहे आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा, अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो. खंडोबा हे दैवत 11व्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख 14व्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी महात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणांच्या प्रमाणात आवर्तीत यांचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमशः वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा भानाई या पार्वती व गंगा यांच्या रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा, कृष्णांचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान 12व्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीया सम्राटाचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी महात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदि मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदि मैलार खंडोबाच्या 12 प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी, नळदुर्ग, पाली, जिल्हा सातारा असे करत जेजुरी स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानरी देव मानला जात असल्याचे संशोधक सोनतेवर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंटक यशाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे. खेळ खंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी महात्म्य, जयाद्विजय आदी ग्रंथ व व्यंगामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते. महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्रात अधिपती मानले आहे. महाराष्ट्रात क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे 9 खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव मार्तोंड यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे. जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ. स. 1381 साली बांधले. 1635 साली खटावच्या राघो
मंबाजीने यांचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरुळींचा वेश्या व्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते, असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखात विठ्ठल सदाशिव विंचुरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावांच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावांची गरोदर पत्नी गंगाबाई हीच पुत्र झाल्यास 1,00,000 अर्पण करून असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला. अशी आहे पूर्वीपासून आपल्या मल्हारी मार्तंडांची कहाणी. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.